नाशिकच्या भूममधील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रकांत मोरे यांच्या शेतीचं नुकसान, सोयाबीनचे कट्टे पुरात वाहून गेले। नुकसान भरपाईची शेतकऱ्याकडून मागणी। दिवाळीच्या सणासाठी भोरमधील झेंडूचे मळे फुलले। पिवळ्या केशरी लाल फुलांनी शेतीचा परिसर बहरला। यंदा झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव मिळत असल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। दिवाळी आली, दिवाळीच्या तोंडावरच अमरावतीत फक्त 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित। जिल्हा प्रशासनाच्या वितरण प्रणालीवर ताण आल्यानं शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप। जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुकं पसरत असल्यानं पिकांना रोगराईचा धोका। कपाशी, मक्यासह तुरीच्या पिकावरही रोगांचा प्रादुर्भाव। 2017 मध्ये राज्य सरकारकडून जाहीर शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम 6 आठवड्यात द्या। औरंगाबाद खंडपीठाचा वित्त आणि नियोजन विभागाला आदेश। सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यात रक्कम देण्याचे आदेश। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक, मात्र कांद्याला फक्त 1000 प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या केळीला कवडीमोल भाव, उत्पादन खर्चही निघणं कठीण। केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। नाशिकच्या मालेगाव बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आठवडाभरासाठी बंद। बाजारपेठांमध्ये कांद्याला कवडीमोल भाव। ऐन दिवाळीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांचा मदतीचा हात। हळदगाव इथे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 140 शिधा किटचं वाटप। पुण्याच्या सणसवाडीत कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावरच फुलं फेकली, मात्र रस्त्यावरील फुलं गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील घटना। जळगावच्या 40 गावातील 81,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतीचे 101 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पुण्याच्या शिरूरमधील बाजारपेठा फुलांनी सजल्या। दिवाळी सणानिमित्तानं फुलांना मोठी मागणी। फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। बीडच्या आष्टीत दिवाळीनिमित्तानं बाजारपेठा सजल्या। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अल्पदरात दिवाळीचं साहित्य देऊ, आष्टीतील व्यापारी वर्गाची भूमिका। लातूरमधील बाजारपेठेत फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्यांचे दर वाढले असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम सुरू। सिंधुदुर्गमधील सावंतवाडीसह कुडाळमध्ये सर्वात मोठी नरकासूर स्पर्धेच्या तयारीची लगबग। लहानांसह मोठ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण।